नमो नमः प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति नित्य जागृत संत। अस्तु तर्हि कथायाः आरंभं कुर्मः। कृपा करून हिमालयात जाण्याची मला परवानगी द्या, ज्या एकांताचा कोणी भंग करणार नाही अशा ठिकाणी अविरतपणे ध्यान लावले तर परमेश्वराशी दिव्य संपर्क मी साधू शकेन अशी मला आशा आहे। एकदा मी खरोखरच कृतघ्नपणाचे वरील शब्द गुरुजींना बोललो। साधकाला मधून ज्याची प्रथम काही कल्पना येत नाही असा एक प्रकारचा भ्रम सतावित असतो। अशा भ्रमामुळे ग्रस्त होऊन मला आश्रमातील कामांचा व कॉलेजमधील अभ्यासाचा कंटाळा येत चालला। वर सांगितल्याप्रमाणे विनंती करण्याच्या मागे एक लंगडी सबब मला सांगता आली असती, व ती म्हणजे ही की श्री युक्तेश्वरांच्या सान्निध्यात येऊन मला फक्त 6च महिने झाले होते। अजून मला त्यांच्या भव्य व उच्च व्यक्तित्वाचे पुरते दर्शन झाले नव्हते। हिमालयात किती एक गिरिजन राहतात, पण त्यांना काही ईश्वरी साक्षात्कार झालेला नसतो। गुरुजींनी असे हे साधे उत्तर सावकाशपणे दिले। एखाद्या अचल पर्वतापेक्षा साक्षात्कार झालेल्या माणसापासून ज्ञान अधिक खात्रीलायकपणे मिळू शकते। तुझा मी गुरु आहे व गिरीकंदर तुझा काही गुरु नाही, अशा तऱ्हेची गुरुजींनी दिलेली रोखटोक सूचना न मानता मी माझ्या विनंतीचा पुनरुच्चार केला। श्री युक्तेश्वरांनी खुशीने असे उत्तर दिले नाही। मौनम संमती लक्षणम। त्यांच्या मौनाचा मी असा हा धाडसी पण सोयीचा अर्थ घेतला। त्या दिवशी संध्याकाळी कलकत्त्याला घरी मी माझी प्रवासाची तयारी चालली होती। ब्लँकेटमध्ये काही थोड्या वस्तू बांधून घेत असताना काही थोड्या वर्षांपूर्वी मी असेच माझे सामान बांधून घेऊन ते बोचके चोरटेपणाने पोटमाळ्यावरील खोलीतून खाली टाकून दिले होते त्याची आठवण झाली। मनात अशी भीती वाटली की त्याचप्रमाणे हिमालयातील ही यात्रा पण अशुभ मुहूर्तावर निघणार की काय। पहिल्या वेळी माझा आध्यात्मिक उत्साह जबर होता। आज रात्री माझी विवेकबुद्धी माझ्यावर सारखे प्रहार करीत होती की तू गुरुजींना सोडून चालला आहेस। दुसऱ्या दिवशी सकाळी स्कॉटिश चर्च कॉलेजमधील आमचे संस्कृतचे प्रोफेसर बिहारी पंडित यांना गाठले। सर, लाहिरी महाशयांच्या एका मोठ्या शिष्याबरोबर तुमची मैत्री असल्याचे तुम्ही बोलला होतात। कृपा करून मला त्यांचा पत्ता द्या। म्हणजे तू रामगोपाळ मुजुमदारबद्दल बोलतोयस तर? मी त्याला न झोपणारा महात्मा म्हणतो। ते नेहमी अनुपम अशा अत्यानंदात जागृत असतो। त्याचे घर तारकेश्वरजवळ रणबाजपूरला आहे। मी पंडिताचे आभार मानले व ताबडतोब तारकेश्वरला जाण्याकरता गाडीत बसलो। माझ्या मनातील कुतर्क नाहीसा करण्याकरता मी त्या झोपी न जाणाऱ्या महात्म्याची हिमालयात गेल्यावर एकांतवासामध्ये ध्यान करीत राहण्यासाठी परवानगी घ्यावयाचे ठरवले। विहारी पंडितांनी मला असे सांगितले होते की रामगोपाल यांनी बंगालमधील कानाकोपऱ्यातील गुहांमध्ये बसून बरीच वर्षे क्रियायोगाची साधना केल्यामुळे दिव्य दर्शन प्राप्त झाले होते। तारकेश्वरला मी एका प्रसिद्ध देवळात गेलो। फ्रान्समधील लोर्ड्स चर्चला कॅथोलिक जेवढे पवित्र स्थान मानतात तितकेच हिंदू लोक हे ठिकाण पवित्र मानतात। तारकेश्वरच्या ह्या देवळामध्ये रोग बरे झाल्याचे असंख्य चमत्कार घडून आलेले आहेत। त्याची प्रचिती आमच्या घरातील एका नातेवाईकास पण आलेली आहे। माझी थोरली काकू मला सांगे, मी ह्या देवळामध्ये एक आठवडाभर बसून राहिले होते। तेथे बसून तुझ्या शरद काकांचा एक जुनाट रोग बरा व्हावा म्हणून कडक उपवास करून प्रार्थना करीत होते। 7व्या दिवशी माझ्या हातात एक वनस्पती आली। त्या वनस्पतीच्या पानांचा मी रस काढला व तो तुझ्या काकांना दिला। त्यांचा रोग ताबडतोब बरा झाला। एवढेच नव्हे तर तो पुनः कधी उद्भवला नाही। तारकेश्वरच्या त्या पवित्र मंदिरात मी प्रवेश केला। वेदीवर एक गोल दगडाखेरीज काही नव्हते। त्या दगडाच्या परिघाला सुरुवातही नव्हती व शेवटही नव्हता आणि तशा त्या स्वरूपामुळे तो दगड अनंतत्वाचे निदर्शक होता। भारतामध्ये ब्रह्मांडाची गूढे अगदी खेडवळ शेतकऱ्याला सुद्धा समजतात। तसे पाहिले तर पाश्चिमात्यांनी गूढवादावरच तो जगत असतो असा आक्षेप त्याच्यावर काही प्रसंगी घेतलेला आहे। माझी मनोवृत्ती त्यावेळी इतकी कठोर झाली होती की त्या दगडाच्या प्रतीकासमोर मला नमन करावेसे वाटेना। परमेश्वराचा शोध आपल्या अंतरंगातच करावयास पाहिजे अशी माझी विचारसरणी होती। मी साष्टांग नमस्कार केल्याशिवाय देवळातून बाहेर पडलो व रणबाजपूर गावाच्या दिशेने भरभर चालू लागलो। मला रस्ता माहीत नव्हता। बाजूने जाणाऱ्या एकाला मी त्या गावाबद्दल व मला जेथे जायचे होते त्या ठिकाणाबद्दल विचारले। त्याला बराच वेळ विचार करावा लागला।
आता तुम्हाला आडवा रस्ता दिसला की उजवीकडे वळा व पुढे थेट चालत जा. शेवटी भाष्य करण्यासारखे त्याने मार्गदर्शन केले. त्याने सांगितल्याप्रमाणे कालव्याच्या बाजूबाजूने मी चालू लागलो. अंधार पडू लागला. रानातील त्या गावाच्या आजूबाजूला काजवे लुकलुकत होते व कोल्ही कुई ऐकू येत होती. चांदणे फार मंद होते. त्याचा काही उपयोग होण्यासारखा नव्हता. 2-1 तास मी धडपडत चाललो होतो. इतक्यात मला धीर आला. गाईच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज ऐकू आला. मी बराच वेळ जोरजोराने हाका मारल्या तेव्हा एक ग्रामीण माझ्याजवळ आला. राम गोपाळ बाबूंना मला भेटावयाचे आहे. आमच्या गावात या नावाचा कोणी इसम राहत नाही. त्या इसमाचा आवाज उद्धट होता. तू कोणीतरी खोटे बोलणारा गुप्तहेर असावास. राजकीय विचारांनी त्रस्त झालेल्या त्याच्या मनातून हा संशय काढून टाकण्याच्या हेतूने मी त्याला माझी करुणास्पद स्थिती कळवळून सांगितली. त्याने त्याची खात्री झाली. त्याने मला आपल्या घरी नेले व माझे चांगले आदरातिथ्य केले. त्याने माहिती दिली, रणबाजपूर येथून फार दूर आहे. इकडे येताना जो आडवा रस्ता तुम्हाला लागला त्या ठिकाणी उजवीकडे न वळता तुम्ही डावीकडे वळावयास पाहिजे होते. मला ज्याने प्रथम वाट सांगितली असा इसम म्हणजे माझ्या मते मोठा धोका आहे. नंतर माझे जेवण झाले. जेवणाचा बेत त्याने चांगला केला होता. जाड्या तांदळाचा भात, मसूर डाळ, बटाटे व कच्ची केळी यांची भाजी. अंगणाच्या पलीकडे एका लहानशा झोपडीत मी झोपण्यासाठी गेलो. दूर कुठेतरी गावातील लोक टाळ मृदंग झांजा यांच्या सुरात भजन करीत होते. त्या रात्री झोप येणे शक्य नव्हते. त्या एकांतवासी योग्याची, रामगोपाळ यांची मला भेट मिळावी म्हणून मी मनातल्या मनात खूप प्रार्थना केली. माझ्या अंधाऱ्या झोपडीच्या फटीतून जेव्हा पहाटेच्या प्रकाशाचे धूम्रधूसर किरण आत येऊ लागले तेव्हा मी रणबाजपूरला जायला निघालो. वाटेतली भात खाचरे तुडवीत, भाताच्या काटेरी रोपांचे कापून उरलेले बुंधे पायाखाली घालीत आणि माती सुकवून तयार केलेल्या बांधांच्या कडेकडेने मी पुढे चाललो. वाटेत एखादा ग्रामीण भेटायचा. त्याला विचारले असताना पोचण्याचे ठिकाण 1 कोसभर आहे असे ठराविक उत्तर मिळे. 6 तासात सूर्यनारायणाने क्षितिजावरून डोक्यावर येईपर्यंत विजयोत्साहाने प्रवास केला. पण मला सारखे असे वाटे की रणबाजपूरपासून मी कायमचाच 1 कोस अंतरावर आहे. दुपार टळली तरी मी भात खाचरेच तुडवीत होतो. तेच माझे जग आणि त्याला अंत नव्हता. ऊन अगदी मी म्हणत होते. आकाश जणू निखारा ओतीत होते. त्यापासून सुटका होण्यासारखी नव्हती. मी जवळजवळ कोसळण्याच्याच बेतात आलो होतो. एवढ्यात समोरून एक इसम अगदी संथपणे येताना दिसला. त्याला माझा तो ठराविक प्रश्न विचारावयाचे धाडस मला झाले नाही. कारण येथून 1च कोस हे ठरी उत्तर येणार अशी माझी खात्री होती. तो मनुष्य माझ्याजवळ आल्यावर थांबला. ठेंगणा आणि बारीक. तसे पाहिले तर अगदी सुमार असा. फक्त त्याचे डोळे मात्र विलक्षण, भेदक व काळेभोर असे होते. रणबाजपूर सोडून जाण्याच्या मी तयारीत होतो. पण तुझी भेटायची सदिच्छा होती तेव्हा थांबलो तुझ्याकरिता. आणि त्याने आश्चर्यचकित झालेल्या माझ्या चेहऱ्याकडे बोट दाखवले. अगोदर काही वर्दी न देता एकदम मला भेटायला येण्यात तुला काय हुशारी वाटली होय? त्या प्रोफेसर बिहारींना माझा पत्ता तुला देण्याचे काय कारण? आता या महाराजांपुढे माझी ओळख करून घ्यायची म्हणजे फक्त निरर्थक बडबडण्यासारखेच होते. मी अवाक झालो. अशा तऱ्हेच्या स्वागताने मी गार पडलो. त्यानंतर त्यांचे उद्गार एकदम बाहेर पडले. परमेश्वर कुठे आहे असे वाटते तुला? मला सांग पाहू. का तो माझ्यामध्ये आहे तसा सगळीकडे आहे? निसंशयपणे मी जसा मनात गोंधळून गेलो तसाच गोंधळल्यासारखा दिसू लागलो. सगळीकडे? महाराज गालातल्या गालात हसले. तर मग माझ्या तरुण मित्रा, तारकेश्वर देवळामध्ये काल तू दगडाच्या प्रतीकामध्ये वास करीत असलेल्या परमात्म्यापुढे नमस्कार का केला नाहीस? तुझ्या दुरभिमानामुळे तुला शिक्षा मिळाली. त्या वाटसरूने तुला चुकीची वाट दाखवली. त्या बिचाऱ्याला डावे किंवा उजवे यांमधील फरक अजमावण्याचा त्रास घेण्याचे कारण नव्हते. आणि आजही तुला शोधून काढण्याकरता त्रास पडलाच की. मी एकदम कबूल केले. मला महद आश्चर्य वाटले की माझ्या समोरील विशेष काही नसलेल्या शरीरामध्ये सर्व साक्षी असा नेत्र दडून बसलेला आहे. त्या योगी महाराजांच्या शरीरापासून रोगनिवारण शक्ती उद्भूत होऊ लागली. त्या पोळून काढणाऱ्या शेतामध्ये मी उभा असता मला एकदम ताजेतवाने झाल्यासारखे वाटले. भक्ताला असे वाटते की ईश्वर शोधण्याचा त्याचा जो मार्ग तोच एकमेव मार्ग. ते म्हणाले, निसंशय योगमार्ग हाच खरा मार्ग की ज्याच्यामुळे आपल्या स्वतःमध्येच दिव्यत्वाची जाणीव होते. लाहिरी महाशयांनी हेच आम्हाला सांगितले. परमात्म्याची अंतरंगी ओळख पटल्यावर आपण लगेच त्याला बाहेर पाहू लागतो.
तारकेश्वराचे देऊळ व इतर मंदिरे ही जी लोकांची आदरस्थाने पूजास्थाने झाली आहेत ते बरोबर आहे, कारण ती ठिकाणे म्हणजे आध्यात्मिक शक्तीच्या अणुगाभ्याची केंद्रेच होत. त्यानंतर त्या महात्म्याचे उपहास करणे थांबले. त्याचे नेत्र दयार्द्र बुद्धीने मृदू बनले. त्याने माझ्या पाठीवर थाप मारली. तरुण योगी, आपल्या गुरुपासून काय पळून चाललायस होय? तुला जे काय पाहिजे ते सगळे त्याच्याजवळ आहे. तू त्याच्याकडे परत जा. ते पुढे म्हणाले, पर्वत काही तुझे गुरु होऊ शकत नाहीत. अगदी हाच विचार श्री युक्तेश्वरांनीच 2 दिवसांपूर्वी बोलून दाखविला होता. महात्म्यांनी आपले वास्तव्य फक्त गिरीकंदरांमध्येच ठेवावे असा काही विश्वव्यापी दंडक नाही. महाराजांनी माझ्याकडे विनोदपूर्ण कटाक्ष टाकला. भारत आणि तिबेट यांमधील हिमालयाला संतांना आश्रय देण्याचा काही मक्ता दिलेला नाही. तो परमेश्वराला आपल्या अंतःकरणात शोधून काढण्याचा त्रास घेत नाही. त्याला आपले शरीर इकडे तिकडे नेऊन तो सापडणार नाही. ज्यावेळी आध्यात्मिक जागृतीकरिता साधक पृथ्वीच्या अगदी सीमेपर्यंत जायला स्वखुशीने तयार होतो, त्यावेळी त्याला गुरु जवळपासच भेटतो. मी मूकसंमती दिली. वाराणसीच्या आश्रमात मी प्रार्थना करीत होतो त्याची मला आठवण झाली. तशीच श्री युक्तेश्वरांशी जी माझी गजबजलेल्या रस्त्यामध्ये भेट झाली त्याही प्रसंगाची आठवण झाली. तुला एखादी लहानशी खोली मिळू शकेल काय, की जेथे दार लावून एकांतात बसता येईल? होय, मिळू शकेल. आता हे महाराज सामान्य गोष्टींवरून विशिष्ट वैयक्तिक गोष्टींपर्यंत मोठ्या धडाक्याने आले. तीच तुझी गुहा. त्यावेळी योगीराजांनी माझ्याकडे एक तेजपुंज दृष्टिक्षेप टाकला. तो मी कधीही विसरलेलो नाही. तीच तुझा पवित्र हिमालय. तेथेच तुला परमेश्वराचे राज्य आढळेल. हे त्यांचे साधेच शब्द, पण त्या शब्दांनी माझा आयुष्यभरचा हिमालयात जाण्याचा हट्ट काढून टाकला. त्या भातखाचरामधील रखरखणाऱ्या उन्हामध्ये, आगीमध्ये मी पर्वतांच्या आणि चिरंतन हिमाच्छादित शिखरांच्या स्वप्नातून जागा झालो. छोटे महाशय, तुझी दिव्य तृष्णा प्रशंसनीय आहे. मला तुझ्याबद्दल आता मोठे प्रेम वाटू लागले आहे. राम गोपाळांनी नंतर मला हाताशी धरून जंगलामध्ये जरा स्वच्छ केलेल्या ठिकाणी तयार केलेल्या एका विचित्रशा झोपडीमध्ये नेले. जवळपासच्या झोपड्यांच्या छपरांवर माडाची झावळी टाकलेली होती आणि त्या झोपड्यांची दारे गावंढळ पद्धतीने उष्ण प्रदेशातील फुलांच्या माळांनी सुशोभित केलेली होती. त्या योग्याने बाबूंनी तयार केलेल्या आपल्या लहानशा ओटेवजा शीतल छाया देणाऱ्या झोपडीमध्ये मला बसविले. नंतर त्यांनी मला लिंबाचे सरबत व खडीसाखरेचा एक खडा दिला. नंतर आम्ही त्याच्या कट्ट्यावर पद्मासन घालून बसलो. 4 तास आम्ही ध्यानस्थ बसलो. नंतर मी डोळे उघडले. चंद्रप्रकाशात ठळक दिसून येणारी त्या योग्याची मूर्ती तशीच निश्चल होती. मी माझ्या मनाला अगदी कठोरपणे समजावित होतो की माणूस केवळ भाकरीवरच जगत नसतो. आणि तेवढ्यात रामगोपाळ आपल्या आसनावरून उठले. तुझी उपासमार झाली आहे, मला माहीत आहे, योगीराज म्हणाले. आता थोड्या वेळातच फराळाचे तयार होईल. नंतर त्यांनी आपल्या बैठकीच्या जागेवर ठेवलेल्या चुलीत विस्तव घातला. थोड्याच वेळात डाळ भाताचे जेवण तयार झाले. केळीच्या पानावर आम्ही जेवण केले. स्वयंपाकाच्या कामात त्यांनी माझी काही एक मदत घेतली नाही. त्यात त्यांचा विनय दिसून आला. अतिथी देवो भव असे शास्त्रात म्हटलेले आहे. तदनुसार अनादिकालापासून आजपर्यंत अतिथी धर्म पाळला जातो. पुढे मी जगभर प्रवास केला. अतिथींबद्दलचा तितकाच आदर इतर देशात, विशेषे करून ग्रामीण भागात दिसून आला. त्याचा मला आनंद होई. शहरवासी माणसाच्या बाबतीत ती आदरातिथ्याची भावना कमी दिसून येई. नाना तऱ्हेच्या परक्या माणसांचे वाजवीपेक्षा जास्त चेहरे दृष्टीस पडल्याने त्या भावनेची तीक्ष्ण कड बोथट झालेली असे. त्या लहानशा जंगलामधील गावात राम गोपाळ यांच्या शेजारी मी मांडी घालून बसलो असताना माणसांची वर्दळ मला जणू दूर कुठेतरी असल्याचे भासू लागले. त्या झोपडीमध्ये एक मंद प्रकाशाचा दिवा तेवत होता. ते दृश्य मला गूढ वाटले. रामगोपाळांनी काही जुनी फाटकी पांघरुणे जमिनीवर टाकून मला झोपण्याकरता अंथरूण तयार केले आणि ते स्वतः एका गवताच्या चटईवर बसले. त्यांच्या आध्यात्मिक चुंबकाकर्षणामुळे मी भारावून गेलो. भीत भीत मी विनंती केली, महाराज, मला तुम्ही समाधी का लावून देत नाही? लाडक्या, मला ती दिव्य अवस्था तुला प्रदान करण्यात फार आनंद होईल, पण तो अधिकार माझा नाही. त्या महात्म्याने माझ्याकडे अर्धवट उघड्या डोळ्यांनी पाहिले. तुझा गुरु तुला तो अनुभव करून देईल लवकरच. तुझे शरीर अजून त्या अवस्थेला पात्र झालेले नाही. ज्याप्रमाणे एखादा लहानसा विजेच्या दिव्याचा बल्ब जास्त व्होल्टेजचा विजेचा प्रवाह सोडल्यावर फुटून जाईल, त्याप्रमाणे तुझे ज्ञानतंतू त्या विश्वप्रवाहाच्या वहनाला अजून क्षम झालेले नाहीत.
मी जर तुला आत्ताच ती अमर्याद उत्कटावस्था प्रदान केली तर तुझ्या शरीरातील प्रत्येक पेशी जणू भाजून गेल्याने तू जळून जाशील. तुला माझ्याकडून आत्मप्रकाशाचा अनुभव पाहिजे आहे. योगीराजांनी आपले बोलणे गूढ गुंजनासारखे चालू ठेवले. आश्चर्य वाटते मला. माझी पात्रता ती काय आणि ध्यान ते किती अल्प. जर परमेश्वराला प्रसन्न करण्यात मी काही यश मिळवलेले असेल तर त्याच्या दृष्टीने अंतिम निर्णयाच्या वेळी मला काय किंमत असेल. महाराज, आपण अगदी दीर्घकालापासून एकनिष्ठपणे परमेश्वराचा शोध घेत आला आहात नाही काय? मी काही फारसा शोध केला नाही. बिहारीने तुला माझ्या पूर्व आयुष्याबद्दल काही सांगितले असेल. 20 वर्षे मी एका गुहेत दररोज 18 तास ध्यानाला बसून गुप्तपणे काढली. त्यानंतर तेथून निघून त्यातूनही दुर्गम अशा गुहेत 25 वर्षे काढली. मला झोपेची जरूर नसे. अहोरात्र मी ईश्वराच्या स्वरूपात मग्न झालेला होतो. माझ्या शरीरास इंद्रियातील अवस्थेच्या पूर्ण शांततेमुळे जितकी पूर्ण विश्रांती मिळाली तितकी विश्रांती सामान्य अर्धजागृत अवस्थेपासून मिळणाऱ्या अपूर्ण शांततेमुळे मिळू शकली नसती. स्नायूंना झोपेत विश्रांती मिळते, परंतु हृदय, फुफ्फुसे आणि रुधिराभिसरणाची क्रिया सारखी चालूच असते. त्यांना विश्रांती अशी असतच नाही. इंद्रियातीत किंवा अतिजागृत अवस्थेमध्ये शरीरातील सर्व अवयव विश्वची शक्तीच्या प्रवाहाने उत्तेजित होऊन त्यांच्यामधील चैतन्य किंचित काळ स्थगित होते. अशा साधनांनी मला झोपेची कित्येक वर्षे जरुरीच वाटेनाशी झाली आहे. ते पुढे म्हणाले, एवढेच काय, पण अशी वेळ येईल की तुलासुद्धा झोपेची जरुरी राहणार नाही. अरे बापरे, आपण इतके ध्यान केले पण परमेश्वर प्रसन्न कशाने होईल हे जर अजून आपल्याला सांगता येत नाही तर मग आमच्यासारख्या मर्त्य माणसांची काय कथा. मी आश्चर्याने उद्गार काढले. हे पहा माझ्या मुला, परमेश्वर म्हणजे प्रत्यक्ष शाश्वत चिरंतनताच. 45 वर्षे ध्यान केल्याने त्याच्या स्वरूपाचे पूर्ण ज्ञान होईल असे समजणे जरा मूर्खपणाची अपेक्षा होय. परंतु बाबाजींनी आम्हाला असे आश्वासन दिलेले आहे की थोडे जरी ध्यान केले तरी मृत्यूच्या महत्भयापासून व मरणानंतरच्या अवस्थातून मानव मुक्त होतो. लहानशा पर्वतावर तुझे आध्यात्मिक उद्दिष्ट केंद्रित करू नकोस, तर ते निर्गुण अशा परब्रह्माच्या प्राप्तीच्या ताऱ्याशी निगडीत करून टाक. जर कष्ट करशील तर तू त्या ध्येयाप्रत पोहोचशील. पुढील अपेक्षांबाबत धीर आल्यामुळे त्यांनी आणखी काही बोध करावा म्हणून मी विनंती केली. लाहिरी महाशयांचे गुरु बाबाजी यांच्याशी त्यांची जी पहिली भेट झाली त्या भेटीची विस्मयकारी हकीकत त्यांनी सांगितली. मध्यरात्रीच्या सुमारास रामगोपाळांनी मौन धारण केले आणि मी आपल्या अंथरुणावर पहुडलो. डोळे मिटल्यावर मला विजेचे चमत्कार दिसू लागले. माझ्यामधील विशाल अवकाश वितळवलेल्या प्रकाशाने भरून गेले. मी डोळे उघडले आणि त्या तेजस्वी प्रकाशाने माझे डोळे दिपून गेले. माझी खोली अमर्याद अशा भुयाराचा जणू एक भाग बनून गेली. ते भुयार मी अंतर्दृष्टीने पाहत होतो. योगीराजांनी विचारले, तू झोप का घेत नाहीस? महाराज, मी डोळे उघडे ठेवले काय किंवा मिटले काय? त्यांच्यापुढे विद्युत प्रकाशाचे झोतच्या झोत दिसत असताना मला कशी बरी झोप लागेल? हा अनुभव तुला मिळत आहे. भाग्यवान आहेस तू. ह्या आध्यात्मिक तेज लहरी पाहता येणे ही सुलभ गोष्ट नाही. योगीराजांनी त्यावर काही ममतेचे शब्द उच्चारले. पहाटेच्या सुमारास रामगोपाळांनी मला थोडी खडीसाखर खावयास दिली व निरोप दिला. त्यांना सोडून जाण्यास मी फार नाखुश होतो. माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तुला रिक्त हस्ताने मी जाऊ देणार नाही, योगीराज ममतेने म्हणाले. तुझ्याकरिता मी काहीतरी करीन. त्यांनी स्मित केले व ते माझ्याकडे स्थिर नजरेने पाहू लागले. माझी हालचाल थांबली. जमिनीला मी जणू जखडल्यासारखा झालो. योगीराजांपासून प्रसूत झालेली शांतिस्पंदने मला भारावून टाकू लागली. माझ्या पाठीत एक वेदना कित्येक वर्षे मधून मला त्रास देत असे. ती वेदना एकदम नाहीशी झाली. माझे पुनरुज्जीवन झाले. प्रकाशमान आनंदाच्या समुद्रामध्ये मी पोहू लागलो. माझे रडणे थांबले. रामगोपाळांना नमस्कार करून मी परत जंगलात गेलो. उष्ण प्रदेशातील आडव्या तिडव्या झुडपातून मार्ग काढीत व अनेक भात खाचरे तुडवीत मी शेवटी तारकेश्वरला जाऊन पोहोचलो. तेथे गेल्यावर त्या प्रसिद्ध देवळामध्ये मी फिरून यात्री करू म्हणून गेलो व देवाऱ्यापुढे लोटांगण घातले. त्या गोलाकार शिळेच्या दर्शनाने माझी अंतर्दृष्टी विशाल झाली आणि तिचे शेवटी विश्वरूप गोलात परिवर्तन झाले. वर्तुळात वर्तुळ, पट्ट्यात पट्टा अशा त्या गोलाला दिव्यत्वाची देणगी मिळालेली होती. तासाभराने मी प्रसन्न अंतःकरणाने कलकत्त्याच्या गाडीत बसलो. अशा तऱ्हेने माझा प्रवास उंच हिमालय पर्वतराजींमध्ये न होता त्याऐवजी ह्या योगीराजांच्या हिमालय सदृश सान्निध्यात पुरा झाला.
एषा कथा अधुना समाप्तिं गता। अस्तु तर्हि पुनर्मिलामः। तावन् मङ्गलं भूयात्। नमो नमः। धन्यवादः।